राज्यात सत्ता मिळवल्यानंतर आता महायुतीत महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी शिंदेशी शिवसेनेकडून वेगळीच मोर्चेबांधणी सुरू आहे। महायुतीला ज्या ठिकाणी अधिक जागा मिळाल्या तिथे महापौर कुणाचा बसवायचा यावर मात्र रस्सीखेच सुरू झाली आहे। यात भाजप मोठा भाऊ असल्यानं त्यांचाच वरचष्मा राहणार आहे। महायुतीत महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू। उर्वरित महाराष्ट्रात महायुतीत महापौर पदासाठी रस्सीखेच। मुंबईत महापौर पदासाठी शिंदे शिवसेनेकडून मोर्चे बांधणी। मॅजिक फिगर गाठण्यासाठी बड्या नेत्यांच्या दंड बैठका। महापालिका निवडणुकीत मुंबईत 89 जागा जिंकत भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष बनलाय। भाजपा शिंदे शिवसेना या महायुतीने मुंबईत 118 जागा मिळवल्या आहेत। बहुमतापेक्षा फक्त 4 जागा महायुतीकडे जास्त आहेत। मात्र शिंदे सेनेच्या 29 जागांशिवाय भाजपाला बहुमत मिळवणे कठीण जाणार आहे। या राजकीय परिस्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून महापौर पदाची मागणी होऊ लागली आहे। बाळासाहेब ठाकरे यांचं जनशताब्दी वर्ष असल्याने महापौर शिवसेनेचा असावा अशी मागणी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेचा महापौर मुंबई पालिकेमध्ये आहे। शिवसेनेसाठी मुंबई हा भावनिक विषय असून त्या दृष्टीने शिंदे यांनी त्यांच्या रणनीतीला सुरुवात केली आहे। एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नवनियुक्त नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय। भाजपासोबत वाटाघाटीत कायम एकनाथ शिंदे वरचढ होताना दिसत आहेत। मुंबईच्या जागा वाटपातही सुरुवातीला शिवसेनेला 40 ते 50 जागा सोडण्याची तयारी भाजपाची होती। मात्र शिंदेच्या भूमिकेमुळे अखेरीस महायुतीत 90 जागा शिंदे सेनेच्या वाटेला आल्या होत्या। मात्र निकालात शिंदे शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही। त्यांना अवघ्या 29 जागा मिळाल्यात। त्यामुळे पालिकेतील सत्तेचे गणित जुळवताना शिवसेनेचं नेमकं काय स्थान असावं यासाठी भाजप नेत्यांकडून वाटाघाटी सुरू झाल्यात। शिंदे शिवसेनेने नगरसेवकांना एकत्र हॉटेलात ठेवलंय यावर टीका करत संजय राऊत यांनी ठाकरे सेना पक्षाचाही महापौर पदावर दावा असल्याचं नमूद केलं आहे। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। ऐतिहासिक सत्य सांगतो, तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असतं, हे लक्षात घ्या। मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये ही भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंकडून महापौर पदासाठी दावा। उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि शिंदे दोघांकडेही मॅजिक फिगर नाही। महापौर पदासाठी दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र मोर्चे बांधणी। ठाणे महापालिकेमध्ये शिंदे शिवसेनेला बहुमत आहे, तिथे त्याचा महापौर बसेल। मात्र ठाण्यात भाजपाचं वेगळंच दबाव तंत्र, विरोधी बाकांवर बसण्याची तयारी। भिवंडी महापालिकेत काँग्रेस महापौर बसवण्याच्या तयारीत। पनवेल आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपाचाच महापौर विराजमान होणार। नवी मुंबईतही भाजपाकडे महापौर पदाची सत्ता। वसई विरारमध्ये बबियाकडे वर्चस्व, मात्र भाजपाची वेगळी मोर्चे बांधणी। महायुतीत लढताना विविध मागण्या होत असतात, मात्र महापौर पदाबाबत जो निर्णय घ्यायचा तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत। त्यात महापौर पदाच्या आरक्षणाचाही मुद्दा आहे। महायुतीत कोण मुख्यमंत्री आणि कोण उपमुख्यमंत्री हे न पाहता विकासासाठी आम्ही एकत्र काम करतो असे दोन्ही पक्षांचे नेते सांगत असले तरी वाटाघाटीसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बंद दाराआड जोर बैठका सुरू आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।